बातमी नागपुरातून आहे। नागपुरात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस सध्या आक्रमक झाले। हे दृश्य आपण पाहू शकतो। ही नागपूरमधली दृश्य आहेत आणि खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू। आपण पाहू शकतोय पोलिसांनी आंदोलकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील होतीये। रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग भोंगळे। पराग, काय सांगाल या आंदोलनाची सध्याची स्थिती काय? करणार होते, फक्त घोषणाबाजी करणार होते आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। आंदोलक आले आणि त्यांनी आपल्या घोषणाबाजी सुरू केल्या। मात्र त्याच दरम्यान मनपाचे जे आयुक्त आहेत चौधरी हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या कार्यालयात वेळेच्या नुसार पोहोचले होते। मात्र त्यांनी आंदोलकांशी न बोलता थेट निघून गेले। त्यामुळे कुठेतरी आंदोलक आक्रमक झाले, जोरदार घोषणाबाजी केली आणि बॅरिकेडिंगवर चढण्याचा प्रयत्न केला। तर हातातले बॅनर वगैरे घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे काही वेळासाठी जे आहे पोलिसांसोबत जो आहे वाद झाल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर आंदोलन शांततेत असताना खरं तर सर्वसामान्यांचे प्रश्न आहे, ज्या पावसाळा सुरू आहे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्याचे प्रदर्शन घेऊन हे आंदोलक आले होते आणि हे आंदोलन आमदार विकास ठाकरे जे आहेत त्यांचे सुपुत्र केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।